मराठा ओबीसी वादावर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, सूत्रांची माहिती। देशातील बेरोजगारीचा दर कमी होतोय तर महागाई नियंत्रणात। 2024 मध्ये आर्थिक वाढीचा दर 8.2% राहण्याचा अंदाज। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आर्थिक पाहणी अहवाल सादर। संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू, जनतेला दिलेली गॅरंटी पूर्ण करणार पंतप्रधानांचं आश्वासन। तर नीटसह सर्वच परीक्षांमध्ये घोटाळा, राहुल गांधींचा हल्लाबोल। आमदार फोडण्यासाठी पैसे आले कुठून, ईडी सीबीआय चौकशी लावून फडणवीसांना अटक करा, संजय राऊतांची गृहमंत्री अमित शहांकडे मागणी। कावड यात्रेदरम्यान नामफलक लावण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून तात्पुरती स्थगिती। दुकानदारांना नाव लिहिण्याची गरज नसल्याचं केलं स्पष्ट। सुप्रीम कोर्टाकडून 3 राज्यांना नोटीस। मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान, 2000 घरांची पडझड, तातडीनं पंचनामे करा, वडट्टी वारांची राज्य सरकारकडे मागणी।